शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार. होर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप. इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये हल्ले प्रति हल्ले सुरूच. तेल अवीववर रॉकेट हल्ला तर हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ला करणार, नेतन्याहू यांचा इशारा. युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा, सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष इराण मागे गेला. अमेरिकेचा दारुगोळा साठा निम्मा झाला. अखेरच्या क्षणापर्यंत ताणून धरल्यानंतर बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. दोन्ही राष्ट्रवादीसह फडणवीसांकडून मनधरणी. सुनेत्रा पवारांसह एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे भाजपचे प्रयत्न फोल. 7 उमेदवार मैदानात. महायुतीकडून अक्षय कर्डिले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे रिंगणात. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड. कंपनीची HR ताब्यात. कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मीरा रोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजी मंडईसमोर खोदकामाची पाहणी करण्यासाठी गेले असता मारहाण. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान. आसाममध्ये 85%, केरळमध्ये 77% आणि पुदुचेरीमध्ये 89% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. IPLमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शेवटच्या चेंडूवर विजय. लखनौनं कोलकात्याला 3 गडी राखून हरवलं. मुकुल चौधरीच्या रूपानं लखनौला नवा हिरो सापडला. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला जागतिक पातळीवरून एक अत्यंत महत्त्वाची बातमी. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धविरामानंतर आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चेच्या फेऱ्या सुरू होत आहेत. काल रात्री अमेरिकी पथकाचं सुरक्षा मंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालंय. चर्चेच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स, व्हाईट हाऊसचे विशेष अधिकारी स्टीव्ह विटकॉफ हे असतील, तर इराणी शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घालिबाफ करणार आहेत. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघचीही उपस्थित असतील. याशिवाय चर्चेच्या टेबलवर मध्यस्थ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख आसिफ मुनीर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दारही असतील. 2 आठवड्यांचा युद्धविराम दोन्ही देशांनी जाहीर केलाय. इराणनं 10 मागण्या अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. त्या 10 मागण्यांवरती इस्लामाबाद इथे चर्चा होणार आहे. त्यातील युरेनियम समृद्धीकरणाचा हक्क अबाधित राखणं तसंच इराणला नुकसान भरपाई देणं या मागण्या वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिकेच्या या चर्चेमध्ये कोण कोण सहभागी आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. तर अमेरिकेकडून सहभागी होत आहेत अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ, ट्रम्पचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर. इराणकडून सहभागी होत आहेत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ आणि पाकिस्तानकडून सहभागी होत आहेत पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेनादल प्रमुख आसिफ मुनीर. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचं वक्तव्य अपमानजनक असल्याची प्रतिक्रिया इस्रायलनं दिलेली आहे. युद्धविरामासाठी मध्यस्थी करणारा देश हा निष्पक्ष असायला हवा असं इस्रायलनं म्हटलंय. काल ख्वाजा आसिफ यांनी इस्रायल विरोधात वक्तव्य केलं होतं. इस्रायलवरती नियंत्रण ठेवण्याची गरज असून इस्रायलला धडा शिकवू असं ख्वाजा आसिफ म्हणाले. इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असताना इस्रायल लेबनॉनमध्ये निर्दोषांवर हल्ले करत नरसंहार करत असल्याची पोस्ट ख्वाजा आसिफ यांनी केलेली आहे.
मैं समझता हूँ तारीख का जो है एक तारीख बाब है और उनको भी शामिल करना चाहिए। अगर एक मुस्तकिल अमन कायम होना है मिडल ईस्ट के अंदर, ये सारी प्रॉब्लम्स जो हैं जिसमें फ़लस्तीन की प्रॉब्लम सर फहरिस्त है, लबनान की प्रॉब्लम जो है, इनको भी छूट जो इसराइल को मिली हुई है उसको लगामे डालने की इस वक्त जरूरत है। फ़लस्तीनियों का जेनोसाइड जो उन्होंने कमिट किया, जो नस्ल कुश किया पिछले 2.5-3 साल के अंदर, वो इंसानी तारीख का एक तारीख बाब है, तारीख तरीन बाब है। और अल्लाह करे ये ईरान के साथ जो सुलह है, जंगबंदी जो है, ये पायदार अमन यहाँ पे कायम हुआ, तो कायम होने के बाद जो है वो इंशाल्लाह ताला पाकिस्तान जो है अपनी सफारती हो, मैं समझता हूँ तारीख का जो है एक तारीख। होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आता एक नवा पेच उभा राहिलाय। लेबनॉनवरचे हल्ले पूर्णपणे थांबत नाहीत तोवर होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील असं इराणच्या सैन्यानं म्हटलंय। आजपासून इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चेची गुऱ्हाळ सुरू होत असली तरी इराणी सैन्यानं मात्र लेबनॉनवरील हल्ले पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली आहे। त्यासाठी इराणी सैन्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिकेचं नाक दाबण्याचा प्रयत्न केलाय। युद्धविरामानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा अंदाज होता, मात्र कालची स्थिती तपासली तर ते झालेलं नव्हतं। होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यापारी जलमार्ग बंदच ठेवण्यात आले होते। इस्रायली नागरिक पूर्णपणे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ले सुरूच राहतील। हिजबुल्लाशी कोणत्याही प्रकारची शस्त्रसंधी झालेली नाही असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय। इस्रायलच्या हल्ल्यांना हिजबुल्लानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तिथल्या जेरुसलेमच्या बेन गुरियन हवाईतळ आणि विमानतळाला हिजबुल्लानं लक्ष्य केलंय। त्यानंतर विमानतळावरती सायरन वाजले, परिसराला अलर्ट देण्यात आलाय। तसेच इस्रायलची राजधानी तेल अवीववर देखील रॉकेट हल्ला करण्यात आलाय। आखाती युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा झालाय। त्यामध्ये सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये नुकसान इराणचं झालंय। कोणत्या देशाचे नेमके किती रुपये खर्च झालेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। इराणचे खर्च झालेत 15 लाख कोटी रुपये। जीडीपी मध्ये 20% घट झालेली आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी 10 वर्षांचा अवधी लागेल। अमेरिकेचे 6 लाख कोटी रुपये खर्च झाले। दारुगोळा साठा निम्म्यावर आलाय। इस्रायलचे 3 लाख कोटी रुपये खर्च झालेत। हल्ले सुरूच असल्यानं खर्च अजून वाढतोय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स। युद्धामुळे प्लायवूड उद्योगावरती महागाईची मोठी कुऱ्हाड कोसळली आहे। प्लायवूड उद्योगाला लागणाऱ्या फॉर्मलाइन, फिनाइल आणि मेलामाइन रसायनांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम प्लायवूड उत्पादन खर्चावरती झालेला आहे। युद्धाच्या आधी जे फॉर्मलाइन रसायन 19 रुपये लिटर होतं ते आता 45 रुपये लिटर झालंय। जे फिनाइल आणि मेलामाइन 60 रुपये प्रति लिटर होतं ते 130 रुपये प्रति लिटर झालंय। त्यामुळे प्लायवूडच्या किमती या जवळपास 20% महागलेल्या आहेत। आखाती युद्ध जरी थांबलं असलं तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वाढलेली आहे आणि त्याचा फटका हा प्लायवूड व्यवसायाला देखील बसत आहे। विशेष करून प्लायवूड ट्रेडिंग असेल किंवा प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग असेल, दोन्ही क्षेत्र यामुळे प्रभावित झालेले आहे। आपल्यासोबत उमेश पटेल है। फिलहाल क्या स्थिति है? पिछले 1 महीने में जिस तरह से जो सप्लाई है क्रूड ऑयल का वो डिस्टर्ब हुआ है, उसके कारण केमिकल जो मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री है वो भी काफ़ी प्रभावित हुई है। उसका असर प्लाईवुड इंडस्ट्री पे कितना पड़ा है? जो हमारे ये जो है केमिकल्स, फॉर्मोलिन है, फिनॉल है, मेलामाइन है, इसमें काफ़ी ज़्यादा असर हुआ है और इसके कारण जो चीज़ पहले 19 रुपया लीटर की थी वो अभी मुश्किल से 45 रुपया लीटर में भी हमें जितनी चाहिए उतनी मिल नहीं रही है। तो सप्लाई कम है
और इधर में जो जो बनाना है वो तो बनाना है, क्योंकि हम मैन्युफैक्चरिंग लेके बैठे हुए, तो वहाँ हम बंद भी नहीं कर सकते उसको। तो इसके कारण से रेटों में काफ़ी ज़्यादा फ़र्क आया हुआ है। वॉर तो सीन्स फायर हुआ है, आगे क्या होगा पता नहीं, लेकिन क्या लगता है अगर बहुत लंबा खींच गया तो क्या परिस्थिति उत्पन्न हो सकती है? देखिए, अगर लंबा खींचा तो ऐसा समझिए कि काफ़ी तकलीफ़ होंगी, क्योंकि जो आजकल जो भी रन हो रहा है पूरे वर्ल्ड में, केमिकल और फ्यूल के ये ज़िंदगी का एक हिस्सा हो गया है। अगर यही हमारे इसमें से कट हो जाएगा तो हम कल्पना भी नहीं कर सकते कि आगे क्या स्थिति होगी इसमें। साधारण ही जी दरवाढ आपल्याला या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते ती जवळपास 20% घरामध्ये असल्याचं बोललं जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. घरगुती गॅस सिलेंडर आता पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार समोर आलाय. अकोल्यामध्ये गेल्या 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी शहरातल्या एका 3 शेडच्या गोदामातून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त करण्यात आलाय. तर पातूर मालेगाव रस्त्यावरच्या एका गोदामातून 700 लिटर पेट्रोल आणि 850 लिटर डिझेल साठा जप्त केलाय. या दोन्ही कारवाई 3 लोकांना ताब्यात घेतलंय. निळ्या रंगाच्या विविध टाक्यांसह एकत्रित 2300 लिटर डिझेल आणि पेट्रोलचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. नागरी अन्न पुरवठा आणि अकोला पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे. दोन्ही राष्ट्रवादी विभक्त झाल्यावर राजकीयदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी कौटुंबिकदृष्ट्या उत्तम समन्वय राखून असल्याचं बारामतीच्या पोटनिवडणुकीत दिसून आलं. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलं. तो शब्द त्यांनी पाळलाच. एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निकराचे प्रयत्नही केले. काँग्रेसनं उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केलेच, पण खुद्द शरद पवारांनीही आपली ताकद पणाला लावली. पवारांनी वेळोवेळी मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क साधला. बारामतीपासून दिल्लीपर्यंत पवारांनी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतल्याचं दिसतंय. तर पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी कसं भक्कमपणे उभं राहिलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याचा आढावा घेऊया. बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याचा शब्द शरद पवारांनी पाळला. खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशी सुनेत्रा पवारांची चर्चा करून दिली. रमेश चेन्नीथला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींशीही चर्चा केली. पार्थ पवारांच्या काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचण निर्माण झाली तरीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निकराचे प्रयत्न सुरू ठेवले. पार्थ यांच्या वक्तव्यानंतर कोंडी फोडण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले. अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी पवारांनी बारामतीत सगळ्या उमेदवारांची भेट घेतली. काँग्रेसच्या उमेदवाराची पवारांनी व्हीसीद्वारे थेट खरगेंशी चर्चा घडवून आणली. सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी 3 वेळा फोनद्वारे संपर्क साधला. आमदार रोहित पवारही आपल्या काकूसाठी मैदानात उतरले. सपकाळांची भेट घेत चेन्नीथलांशीही त्यांनी संपर्क साधला. पार्थ यांच्या वक्तव्याबाबत रोहित पवारांनी भाऊ म्हणून दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा खरगे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा झाली आणि काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राजकीयदृष्ट्या विभक्त झालेली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीतलं पवार कुटुंब कौटुंबिकदृष्ट्या मात्र किती एकत्र आणि भक्कमपणे एकमेकांसोबत आहे हे या निमित्तानं बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार या सगळ्यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांना खंबीर साथ दिलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये उत्तम समन्वय असल्याचं देखील या निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे. काँग्रेसची वारंवार चर्चा करण्यामध्ये पवार कुटुंब हे पुढे होतं. मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, राहुल गांधी, सोनिया गांधी या सगळ्यांशी चर्चा करण्यामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला होता. तर रोहित पवार यांनी स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची
भेट घेऊन रमेश चेन्निथला यांच्याशी बातचीत केलेली होती. अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोडलेले नाहीत. इतकंच नाही तर पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात जे विधान केलेलं होतं, काँग्रेसचा महाराष्ट्रातला डाऊनफॉल सुरू झालाय असं जे ते म्हणाले होते, त्या वक्तव्याबद्दल रोहित पवारांनी माध्यमांसमोर दिलगिरीही व्यक्त केलेली होती. अखेर काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जय पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. तर जितका आपण प्रयत्न केला तेवढा आपण प्रयत्न करू शकतो तेवढा केला, पण बिनविरोध नाही झाली. जायला लागणार तर बघू आता. वहिनी आणि पारदादा एकदा दिल्लीवरनं परत आल्यावरती आम्ही एकदा एकत्र चर्चा करून तसं तुम्हाला सांगू. आकाश मोरे जे आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. अखेर काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जय पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती. दरम्यान सुनील तटकरेंनीही काँग्रेसचे आभार मानले, तर रोहित पवार आणि सपकाळांच्या भेटीवरून त्यांनी टोला लगावलाय. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लबाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काय प्रयत्न केले नाही, असं नाही. मी आणि प्रफुल्लबाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला. केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लबाईंचे झाले, वहिनींनीसुद्धा फोन केले होते. पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल, त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल. म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लबाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का ते चूक आहे. अपुऱ्या माहितीवरती काहींची वक्तव्य त्या ठिकाणी असतील. असं आहे, कोणाला त्यांची शिष्टाईक आम्ही आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घेऊ द्या. आम्हाला कोणाला श्रेय द्यायला काय कमीपणा वाटण्याचं काय कारण नाही. आणि यानंतरची बातमी यवतमाळमधून आहे. यवतमाळमधून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या युनिक फार्मर आयडी मोहिमेचा वेग मंदावल्यानं चिंता वाढली आहे. राज्यातील तब्बल 38 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. त्यामुळे त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 27,297 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पीक विमा, पीएम किसान अनुदान तसंच नैसर्गिक आपत्ती मदत आणि पीक कर्ज प्रक्रियेवरही परिणाम होण्याचा धोका निर्माण झालाय. शेतकरी ओळख क्रमांक निघाल्यानंतर या ओळख क्रमांकाच्या आधारित शेतकऱ्याला भविष्यामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ, महाडीबीटीच्या योजना, त्याचबरोबर पीक विमा, पीक कर्ज याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळं शेतकरी ओळख क्रमांक काढणं हे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अनिवार्य असून आपल्याकडं ज्याही शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये अजून नोंदणी केली नसेल त्यांनी जवळच्या CSC सेंटर किंवा तलाठी कार्यालय किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे आपला ओळख क्रमांक जो आहे तो काढणं आवश्यक आहे. शासनाने जे आता नवीन फार्मर युनिक आय डी काढण्याचं शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे, ती आय डी नुकतीच आता आम्ही काढून घेतली आणि आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं. त्यामुळे येणाऱ्या शासनामध्ये योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला फार्मर युनिक आय डी काढणे अत्यंत आवश्यक आहे. आणि फार्मर युनिक आय डीमुळेच भविष्यात आपल्याला शासनाच्या विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या संपूर्ण कृषी योजनेचा आपल्याला लाभ मिळेल, अनुदान मिळेल. त्यामुळे फार्मर युनिक आय डी काढणे हे फार गरजेचं झालेलं आहे. दरम्यान युनिक फार्मर आयडी कुणी काढले नाहीत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. शहरात वास्तव्यास असलेले शेतकरी, शेती आहे पण अकृषक वापर, मृत किंवा बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित झालेले शेतकरी,
शासकीय सेवेत आणि इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, अनेक ठिकाणी शेती असणारे शेतकरी, आपली प्रॉपर्टी न दाखवू इच्छिणारे शेतकरी, शहरालगतच्या शेतजमिनीवर लेआउट पाडणारे शेतकरी, अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं आता वेग घेतलेला आहे. तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती मिळतेय. डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड झालेला आहे. फॉरेन्सिक अहवाल SITकडे सादर करण्यात तपासाला आता वेग आलेला आहे. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरात भोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झालेला आहे. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुकुल, 160 GBचे डिजिटल पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीनं कारवाईचा फास त्याच्या भोवती अधिकाधिक घट्ट होतोय? अशोक खरात याच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांच्या वेळी तपासणी केली जात आहे आणि ओकस प्रॉपर्टी इथे व्हिजिट देखील केली जात आहे. त्यामुळे त्याच्या विरोधातले जे काही व्हिडिओज होते किंवा इतर जे पुरावे आहेत ते सर्व पुरावे फॉरेन्सिक टीम आणि त्याचबरोबर सायबर टीम यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले आहेत. त्याचं वेगवेगळं वर्गीकरण देखील करण्यात आलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 पेनड्राईव्ह आहेत, लॅपटॉप आहेत, OTG या माध्यमातून हे सर्व पुरावे संकलित करण्यात आलेले आहेत. काही पुरावे हे लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातले आहेत, त्याला A हा कोडवर देण्यात आलेला आहे. तर काही प्रॉपर्टीच्या संदर्भातले आहेत, काही इतर जे पुरावे आहेत त्यांना इतर ABCD अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. हे सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत पीडित यांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत. मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर भोंदू खरातचे 160 GBचे डिजिटल पुरावे यंत्रणांनी गोळा केलेले आहेत. डिजिटल पुराव्याच्या आधारे खरातचे अनेक कारनामे उघड झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी किती वाढते याकडे देखील लक्ष असेल. नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिला लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून भांडाफोड केल्याचं कळतंय. नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिलांचा लैंगिक अत्याचारासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुण आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्यानं नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीनं तपास केला. यामध्ये विशेष म्हणजे नाशिक पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक टीम वेषांतर करून कंपनीमध्ये वावरत होती. 7 महिला पोलिसांच्या टीमनं सगळी शहानिशा करून हा प्रकार उघडकीस आणला. मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी जे अश्लील प्रकार करत होते हे सगळं बघून शिताफीनं त्यांना बेड्या ठोकल्या. जवळपास 40 पेक्षा जास्त CCTV चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही माहिती पोलिसांनी जमवली आणि ही मोठी कारवाई त्यांनी केली आहे. शुभम बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. शुभम, अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी जी कामगिरी केली आणि त्यानंतर आता या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नाशिक पोलिसांनी जी कामगिरी केली ती खरंच कौतुकास्पद आहे. कशा पद्धतीनं पोलिसांनी सगळा सापळा रचला आणि कशा पद्धतीनं आरोपींपर्यंत पोहोचले? नक्कीच आपण जर बघितलं प्रज्ञा तर या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची जी कारवाई आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये महिला लैंगिक अत्याचाराचा हा गंभीर प्रकार खरं तर त्या ठिकाणी घडत असल्यामुळे काही महत्वाचे ठोस पुरावे खरं तर पोलिसांच्या हाती लागण्यासाठी कारवाईसाठी विलंब होता. तो खरं तर त्या दिन लागत होता आणि एकूण कारवाई करत असताना अतिशय बारकाईनं काही जे नियोजन होतं ते स्वतः पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेलं होतं. एकूण जर पाहिलं तर काही नाट्यमय घडामोडी घडत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये वेषांतर करून खरं तर ज्या महिला पोलीस अधिकारी कर्मचारी ज्या कंपनीमध्ये गेलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या स्वतः काम करत होत्या. त्या सगळ्या ग्रुप सोबत त्या ठिकाणी सामील झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी नेमका काय प्रकार घडतोय याची संपूर्ण शहानिशा सुरू होती. काही CCTVच्या आधारे देखील हे सगळे प्रकार घडत
करत असताना त्याचे ठोस पुरावे गोळा करण्याचं देखील एक आव्हान या टीम समोर होतं. त्यामुळे जवळपास 3 ते 4 दिवस हे पथक जे आहे, जी टीम होती, जी महिला अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची, ती आतमध्ये जाऊन काम करत होती. या सर्वांचं काम नेमकं कसं असायचं ते जाणून घेतलेलं होतं आणि त्यानंतर ही कारवाई केलेली आहे. कारण या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये ज्या तरुणांवर, महिलांवर ज्या पद्धतीचे अत्याचार होत होते, त्यांच्यासोबत धर्मांतराचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचा सुरू होता. अनेक वेगवेगळे कारणं दाखवून, अनेक वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांचं धर्मांतर कसं होईल यासाठी खरं तर हे सगळे जिहादी विचाराचे त्या कंपनीमध्ये जे टीम वर्कर होते किंवा ते टीम काम करणारे लोक होते. या संशयित आरोपींचे नेमकं रोजचं दैनंदिन काम काय आहे ते या बरोबर आहे. या तरुणांसोबत सगळ्याचे किंवा छोटे छोटे तपशील पोलिसांनी मिळवण्यासाठी वेषांतर केलं आणि त्या वादग्रस्त कंपनीमध्ये देखील महिला पोलीस अधिकारी पोहोचलेल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.